आजचे अभिवचन फिलेमोनाचे पत्र याचा पहिला अध्याय आणि त्याच्या असणाऱ्या 22व्या वचनाकडे 21व्या वचनाकडे आपण लक्ष केंद्रित करू। त्या ठिकाणी येण्याप्रमाणे म्हटलं, तू हे मान्य करशील अशा भरवशाने मी तुला लिहिले आहे आणि मला ठाऊक आहे की मी जे म्हणतो त्यापेक्षा तू अधिकही करशील। संत पौल या ठिकाणी फिलेमोनाला, की जो एक दासाचा धनी आहे, त्याला काही महत्त्वाची बाब ह्या ठिकाणी सांगत असताना आम्हाला दिसत आहे। प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्हाला माहीत आहे की फिलेमोनाचं पत्र हे साधारण अवघ्या 20-25 वचनांचं असणारं हे पत्र, की ज्याच्यामध्ये एकच अध्याय आहे आणि ह्या संत पौलाच्या बंदिवासातल्या किंवा बंदिवान असतानाचं असणारं सगळ्यात छोटं जर पत्र जर कुठलं असेल तर ते फिलेमोनाचं पत्र, की ज्याला कारागृहातलं पत्र प्रिझन एपिसलसुद्धा त्या ठिकाणी म्हटलेलं आहे। संत पौल एक व्यक्तिगत विनंती करत असताना फिलेमोनाला आम्हाला या ठिकाणी दिसत आहे। कारण ज्यावेळेस पहिल्यांदा संत पौल ज्यावेळेस रोम येथे बंदिवान झाला त्यावेळेस कदाचित हे पत्र लिहिण्याची दाट शक्यता आम्हाला नाकारता येत नाही। आणि ज्यावेळेस आम्ही ह्या सर्व गोष्टी पाहतो त्यावेळेस आम्हाला अजून एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की ज्यावेळेस हे पत्र ज्यावेळेस बंदिवासातून फिलेमोनाला लिहिलं जातं आणि त्याच वेळेस कलसेकारास पत्रही त्या ठिकाणी लिहिलेलं आम्हाला त्या ठिकाणी आढळते। कारण जर फिलेमोनाच्या पत्राची लिखावट आणि कलसे पत्राच्या असणाऱ्या पत्राची जर लिखाणाची शैली जर आम्ही पाहिली तर त्याच्यामध्ये बरीचशी नावं, बऱ्याचशा गोष्टी आम्हाला त्याच्यामध्ये समानता पाहायला त्या ठिकाणी मिळते। आणि म्हणून फिलेमोन जो आहे तो कलसेचाच असणारा व्यक्ती आहे, म्हणजे रहिवासी तो त्या ठिकाणी आहे। आणि म्हणून ही दोन्ही पत्र जी आहेत ती एकाच वेळी लिहून पाठवलेली आम्हाला त्या ठिकाणी दिसतात। या पत्रांमध्ये 3 व्यक्तिमत्व आम्हाला दिसतात। संत पौल आम्हाला दिसतो की जो ह्या पत्राचा मूळ स्रोत आहे किंवा लेखक आहे। दुसरा व्यक्ती आम्हाला दिसतो फिलेमोन दिसतो की जो एका दासाचा धनी आहे। आणि आम्हाला आनेसिम दिसतो की जो एक दास आहे की जो स्वातंत्र्यासाठी रोमला पळून गेलेला आहे। त्या काळामध्ये असा नियम होता की जर एखादा दास जर स्वतंत्र होत असेल तर त्याला मरणदंडाची शिक्षा त्या ठिकाणी ठोठावली जात असे। पण ज्यावेळेस रोममध्ये ज्यावेळेस आनेसिम आणि पौलाची भेट त्या ठिकाणी होते त्यावेळेस संत पौल आनेसिमला, एका गुलामाला ख्रिस्ताकडे आकर्षित करतो, ख्रिस्ताकडे आणतो आणि त्या ठिकाणी ह्या दोघांची मैत्री झालेली आम्हाला त्या ठिकाणी आवडते। आणि ज्यावेळेस ह्या सर्व गोष्टी घडतात त्यावेळेस असं म्हटलेलं आहे कलसे 7:4-9 मध्ये की संत पौल आनेसिमला ख्रिस्ताकडे ज्यावेळेस आणतो, संत पौल थोडासा नाखुशीने आनेसिमला फिलेमोनाकडे तुखिकाबरोबर परत पाठवताना आम्हाला त्या ठिकाणी दिसतो। आणि फिलेमोनाला आग्रहाची विनंती करण्यासाठी हे छोटंसं पत्र त्या ठिकाणी तुखिकाच्या हाती तो त्या ठिकाणी पाठवत आहे। जर आम्ही ह्या पत्राचा जर बाज बघितला किंवा ह्या पत्राचा इम्पॅक्ट बघितला तर आम्हाला हे दिसून येतं की खूप सुंदर रीतीने संत पौलाने या असणाऱ्या फिलेमोनाबरोबर त्या ठिकाणी संवाद आम्हाला साधलेला आहे। आणि एक दास हा आमच्यासाठी कसा उपयोगी आहे तो कदाचित पूर्वी उपयोगाचा नसेल किंवा निरुपयोगी असेल, पण आत्ता सध्या ज्याची ख्रिस्तामध्ये ओळख झालेली आहे, ज्याने ख्रिस्ताला स्वीकारलेला आहे, तो कसा आता उपयोगी आहे ह्याचं सुंदर विश्लेषण, ह्याचं सुंदर एक्सप्लेनेशन आम्हाला संत पौल ह्या असणाऱ्या फिलेमोनाला देत असताना आम्हाला त्या ठिकाणी दिसत आहे।
किती सुंदर बाब आहे की एक व्यक्ती की जो स्वातंत्र्यासाठी रोमला पळून आला, पण त्याच्यासाठी संत पौल ह्या ठिकाणी गोष्टी इनिशिएट करतो आणि त्या प्रकारचं लिखाण फिलेमोनाला त्या ठिकाणी पाठवत आहे. आणि म्हणून हे पत्र जे आहे, हे पत्र आमच्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे. एक ख्रिस्ती व्यक्ती म्हणून संत पौल जे वक्तव्य ह्या दरम्यान फिलेमोना संगती करत आहे ते अतिशय म्हणजे महत्त्वाचं आहे. फिलेमोनानं आपलं घर त्या ठिकाणी ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांना मोकळं करून दिलं की ज्या ठिकाणी ते उपासना आणि सहभागिता त्या ठिकाणी करू शकतील. आम्हाला अजून एक गृहमंडळी नव्या करारामध्ये हाऊस चर्च पाहायला मिळतं की अनेक वेळेस ख्रिस्तावर विश्वास ठेवणारे जे विश्वासणारे आहेत त्यांची असणारी उपासना, त्यांची असणारी जी फेलोशिप आहे ती आम्हाला हाऊस चर्चेसमध्ये आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळते. आणि असा हा फिलेमोन ज्यावेळेस ह्या सर्व गोष्टी पाहतो त्याच्याविषयी संत पौल एक महत्त्वाचं स्टेटमेंट त्या ठिकाणी करतो. आणि ते स्टेटमेंट हे आहे की तू हे मान्य करशील अशा भरवशाने मी तुला लिहिले आहे आणि मला ठाऊक आहे की मी जे म्हणतो त्यापेक्षा तू अधिक करशील. आज आम्हाला ज्या विषयी संदर्भ घ्यायचा आहे किंवा बोलायचं आहे ते हेच आहे की देवबाप आज आमच्याकडून काहीतरी वेगळ्या गोष्टींची अपेक्षा या ठिकाणी करत आहे. आज देवबाप एका वेगळ्या असणाऱ्या मानसिकतेमध्ये आम्हाला घेऊन जाण्याचा प्रयत्न देवबापाचं वचन आम्हाला करत आहे. कारण जर आम्ही आमच्या स्वतःच्या जीवनाकडे जर आम्ही पाहिलं तर आम्हाला बऱ्याच गोष्टी ह्या आमच्या जीवनामध्ये दिसतात. एक ख्रिस्ती व्यक्ती म्हणून ज्यावेळेस आम्ही स्वतःला केंद्रित करत आहोत त्यावेळेस ज्याप्रमाणे संत पौल या फिलेमोनाला म्हणतो की मला तुझा विश्वास माहीत आहे, तुझ्या असणाऱ्या ॲबिलिटीज मला माहीत आहे, तुझ्याकडे देवबापाने कुठल्या कुठल्या गोष्टी देऊन तुला आशीर्वादित केलेलं आहे, त्या सर्व गोष्टी मला माहीत आहेत. पण ज्यावेळेस आम्ही ह्या सर्व गोष्टींकडे लक्ष केंद्रित करत आहोत त्यावेळेस आम्हाला एक महत्त्वाची गोष्ट आम्हाला समजून घेणं गरजेचं आहे. आणि ती महत्त्वाची गोष्ट म्हणजे संत पौल ह्या असणाऱ्या फिलेमोनाला 21व्या वचनाच्या शेवटच्या भागामध्ये म्हणतो त्यापेक्षा तू अधिकही करशील. प्रिय बंधू आणि भगिनींनो, हे अतिशय महत्त्वाचं वक्तव्य आहे की ज्या गोष्टी आमच्याकडे आहेत, ज्या गोष्टी आमच्या जीवनामध्ये आम्ही सेट केलेल्या आहेत त्यापेक्षा अधिक करणं हे खाजगी पत्र जरी आहे, फिलेमोनाला लिहिलेलं पत्र जरी आहे, तरी संत पौल ह्या ठिकाणी एक महत्त्वाचं स्टेटमेंट करतो. तो म्हणतो त्या वचनामध्ये 21व्या वचनामध्ये जर बघितलं, तू हे मान्य करशील, तू हे एक्सेप्ट करशील अशा भरवशाने, मी अशा विश्वासामध्ये असा कॉन्फिडंट घेऊन मी तुला लिहित आहे. म्हणजे संत पौलाची फिलेमोनाविषयीची असणारी मानसिकता लक्षात घ्या, त्याचा विश्वास लक्षात घ्या, त्याच्याकडं असणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या आम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे की एका कुठल्या पातळीला त्याने त्याची विचारसरणी फिलेमोनाविषयी ठेवलेली आहे. कारण फिलेमोनाविषयीच्या असणारी मानसिकता संत पौलाने सेट केलेली आहे की फिलेमोन जो आहे हा आपल्या कर्तृत्वामध्ये, आपल्या विचारांमध्ये, आपल्या असणाऱ्या प्रत्येक गोष्टीमध्ये जी प्रगल्भता ख्रिस्तामध्ये त्याला मिळालेली आहे त्यामध्ये तो केवळ काही साधारण गोष्टी करणारा व्यक्तिमत्व नाही, तर त्याच्यापेक्षा काहीतरी अधिक करणारा तो आहे. आणि म्हणून ख्रिस्ती विश्वास हा साधारण विश्वास नाही, तर त्या विश्वासामध्ये आमच्या स्वतःला आम्ही अशा पद्धतीनं सेट करणं गरजेचं आहे की आम्ही त्या विश्वासाच्या द्वारे बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे जाऊन काहीतरी परमेश्वराच्या गौरवासाठी आम्ही करू शकतो. आणि म्हणून तो म्हणतो की मला आशा आहे, मला ठाऊक आहे की ह्यापेक्षा म्हणजे त्यापेक्षा तू अधिक करशील.
प्रिय बंधू आणि भगिनींनो, संत पौलाचा असणारा एक प्रगल्भ विश्वास, एक प्रगल्भ कॉन्फिडन्स फिलेमोनाविषयी आम्हाला या ठिकाणी दिसत आहे. तो फार स्पष्ट रीतीने तो म्हणतो, देवाकडेही आपल्यावर, देवाच्या द्वारे परमेश्वर आपल्याकडे पाहत असतानाही कदाचित अशाच पद्धतीने आमच्याकडे पाहत असेल. तो केवळ आमच्याकडून साधारण अपेक्षा करत नाही. फक्त नियमशास्त्र पाळणे देव अपेक्षित करत नाही. फक्त काही साधारण गोष्टी करणं देव अपेक्षित करत नाही. तर त्याच्या पलीकडे आज देव आमच्याकडे पाहत आहे. आमच्या जीवनामध्ये ख्रिस्त केंद्रित प्रेम, ख्रिस्त केंद्रित क्षमा, जी देवानं देव केलेली ख्रिस्ताच्या द्वारे कृपा आहे, त्यामध्ये आम्ही वागत आहोत, वावरत आहोत. पण आज आम्ही ह्या संत पौलासारखं, ह्या फिलेमोनासारखं आमचं जीवन असणं गरजेचं आहे. लोक जे अपेक्षित करत आहेत त्यापेक्षा अधिक आम्हाला करणं गरजेचं आहे. अनेक वेळेस आज आमच्या जीवनामध्ये आम्ही फार कॅज्युअल झालेलो आहोत. आमचं वागणं, आमचं बोलणं, आमच्या असणाऱ्या गोष्टी ह्या फार साधारण असतील कदाचित. पण आज देवबापाची इच्छा, सर्वसमर्थ परमेश्वराची इच्छा आमच्याविषयी ही आहे की आम्ही अधिक करावं. ज्याप्रमाणे संत पौल या फिलेमोनाला म्हणतो, त्यापेक्षा तू अधिक करशील. मला तो दाखला आठवतो चांगल्या शंभरोण्याचा, की ज्या ठिकाणी त्या असणाऱ्या अर्ध मेलेल्या व्यक्तीला ज्यावेळेस तो त्या धर्मशाळेमध्ये आणतो आणि त्या ठिकाणी तो ठेवतो आणि तो म्हणतो, ह्यापेक्षा जर अधिक खर्च झाला तर तो मी परत येऊन देईन. प्रिय बंधू आणि भगिनींनो, ह्यापेक्षा अधिक काही झालं तर तो परत येऊन फेडण्यासाठी तयार आहे. देव आमच्या कॅपेबिलिटीविषयी, देव आमच्या बुद्धिमत्तेविषयी, देव आमच्या विश्वासाविषयी, देव आमच्या चांगुलपणाविषयी, देव आमच्या असणाऱ्या ज्या काही गोष्टी देवाने आमच्या जीवनामध्ये दिलेल्या आहेत, सेट केलेल्या आहेत, इन्स्टॉल केलेल्या आहेत, देवबापाची, परमेश्वराची, वचनाची ही इच्छा आहे की आम्ही आता अधिक करावं. पवित्र शास्त्रामध्ये गायस नावाचा व्यक्ती आहे की जो आपल्या प्रमाणाच्या, क्षमतेच्या पलीकडे जाऊन येणाऱ्या पाहुण्यांसाठी, येणाऱ्या देवाच्या सेवकांसाठी अधिक करणारा आहे. फिलिपीच्या मंडळीकडे जर आम्ही बघितलं तर त्यांच्या क्षमतेपेक्षा अधिक देणारी ही मंडळी आहे. यरुशलेमेसाठी जी गोरगरिबांसाठी जी वर्गणी त्या ठिकाणी केली, आम्ही वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये मासेदोनियाच्या मंडळीविषयी बघा, त्यांची क्षमता नसताना त्यांनी प्रमाणापेक्षा अधिक त्या ठिकाणी दिलेलं आहे. प्रिय बंधू आणि भगिनींनो, आमच्या कृतीतून ख्रिस्ताचं अधिक प्रेम प्रगट होऊ द्या. आमच्या कृतीतून ख्रिस्ताची क्षमा अधिक तत्परतेनं प्रगट होऊ द्या. ज्या पद्धतीनं देवानं आमच्या जीवनामध्ये केलेलं आहे त्या पद्धतीनं आम्ही सुद्धा या जगामध्ये असताना करणं गरजेचं आहे. माझ्या हृदयामध्ये, आमच्या हृदयामध्ये इतकं प्रेम आणि क्षमा भरून ठेवा की ती फक्त एक जबाबदारी पार पाडणारी ते प्रेम आणि क्षमा नसेल, तर ते प्रेम आणि क्षमा आमच्या जीवनाच्या पलीकडे जाऊन, आमच्या बुद्धिमत्तेच्या पलीकडे जाऊन इतरांसाठी अधिक काहीतरी करणारा असेल. ह्या पद्धतीमध्ये, ह्या मानसिकतेमध्ये, ह्या विश्वासामध्ये स्वतःला आम्हाला तयार करणं गरजेचं आहे. माझ्या बोलण्यात, माझ्या वागण्यात अधिकतेच्या गोष्टी असणं नितांत गरजेचं आहे आणि त्या ठिकाणी आम्हाला स्वतःला सेट करणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. आणि म्हणून आम्ही हे बघतो इफिसकरासच्या पत्रामध्ये 3 अध्याय 20 वचन, 1 थेसलोनी 3:12, त्याच्यानंतर 2 कोरिंथ 4:15 आणि कितीतरी वेळेस त्या ठिकाणी संत पौल अधिक अशा शब्दांचा उपयोग करत असताना आम्हाला त्या ठिकाणी दिसत आहे. आणि म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, संत पौल ह्या अधिक शब्दावर वारंवार भर देत असताना आम्हाला या ठिकाणी दिसतो. आमचा विश्वास अधिक वाढणं गरजेचं आहे. आमचं प्रेम अधिक देणं गरजेचं आहे. आमच्या जीवनामध्ये उत्कृष्टता अधिक रीतीने आम्ही इतरांपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. कारण देवाची कृपा प्रत्येकासाठी अमर्याद आहे. ख्रिस्ती जीवन हे केवळ
कर्तव्य आहे म्हणून आता जगणं हे बरोबर नाही, तर ते अधिकतेनं जगणं हे नितांत गरजेचं आहे. देव प्रमाणापेक्षा जास्त काहीतरी करण्यासाठी आम्हाला ह्या ठिकाणी प्रेरित करत आहे. आमच्या क्षमतेच्या पलीकडे जाऊन देवाच्या राज्यासाठी उभं राहण्यासाठी आम्हाला त्यासाठी तो तयार करत आहे. कारण सर्वसमर्थ परमेश्वराला आमची कॅपेबिलिटी माहीत आहे. आमच्याकडे देवानं काय दिलेलं आहे या सर्व गोष्टींची जाण देवाला आहे. आम्ही ते वेळीच ओळखलं पाहिजे आणि क्षमतेच्या पलीकडे जाऊन आम्ही देवासाठी अधिकतेच्या गोष्टी करणं गरजेचं आहे. ज्याप्रमाणे संत पाऊल या फिलेमोनाला एका दासाविषयी, एका गुलामीविषयी तो त्या ठिकाणी म्हणते, पूर्वी तो निरुपयोगी होता पण आता तो तुझ्यासाठी उपयोगी आहे. प्रिय बंधू आणि भगिनींनो, आमची विचारधारा आम्हाला बदलणं गरजेचं आहे. आमचा दृष्टिकोन आम्हाला बदलणं गरजेचं आहे. आमच्या ज्या प्राथमिकता आहेत, प्रायोरिटीज आहेत, त्या आम्हाला बदलणं गरजेचं आहे. आम्हाला अधिक तत्परतेनं ख्रिस्ताच्या राज्यासाठी फोकस्ड असणं गरजेचं आहे. ह्यासाठी की त्या सर्व गोष्टीतून केवळ आणि केवळ देवाचं त्या ठिकाणी गौरव होईल आणि देवराज्याची महती या संपूर्ण विश्वामध्ये अधिकतेनं त्या ठिकाणी सरसावेल. परमेश्वर देवबाप या वचनाच्या द्वारे आपल्या सर्वांना आशीर्वादित करो. प्रेमळ पित्या, आम्ही पुन्हा एक वार येशूच्या नावामध्ये तुझ्या चरणाजवळ येतो. तुझी उपकार स्तुती करतो देवबापा की येथपर्यंत तू आमचं सहाय्य केलंस. आजचा दिवस देवबापा आम्ही तुझ्या हातामध्ये समर्पित करतो. अधिक तत्परतेनं, अधिक विश्वासानं, अधिक प्रीतीनं देवबापा भरून आम्ही तुझ्यासाठी क्षमतेच्या पलीकडे गोष्टी कराव्यात. यासाठी विशेष करून तुझी कृपा तू दे, सहाय्य तू कर आणि देवबापा तुझं गौरव प्रभू आम्हा प्रत्येकाच्या जीवनाच्या द्वारे तू करून घे. आजचा दिवस, आमचं प्रत्येक कार्य, आमचे शब्द, आमचं बोलणं चालणं देवबापा आम्ही तुला समर्पित करतो. देवबापा आजच्या दिवशी केवळ आणि केवळ तुझं गौरव आमच्या जीवनातून तू करून घे. सर्व काही तुझ्या हातामध्ये देत प्रार्थना ख्रिस्त येशूच्या द्वारे केली आहे म्हणून तू ऐक. आमेन.